नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे एक नवीन सिरीज, ज्यामध्ये तुम्ही मॅनिफेस्टेशन बद्दल रोज काहीतरी नवीन शिकणार आहात. आपण आज सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय घेऊयात. गेस करून मला कमेंट मध्ये सांगा की कुठला विषय हा सगळ्यात आवडीचा आहे. कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय माणसाचं पान सुद्धा हलत नाही, किंवा आयुष्यात कुठलीही गोष्ट करायची असली तर ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे. हो, तुम्ही सगळ्यांनी बरोबर गेस केला आहे. सगळ्यात महत्वाची आणि मोस्ट पॉवरफुल एनर्जी इज मनी. आणि आज आपण मनी बद्दलच बोलणार आहोत. आपल्याला सगळ्यांना आयुष्याच्या प्रत्येक पावलावर पैसा हा महत्वाचा असतो, लागत असतो. परंतु सगळ्यांकडे समप्रमाणात पैसा आहे का? तर अजिबात नाही. मग हे असं का होतं हे आपण मॅनिफेस्टेशनच्या द्वारे शिकणार आहोत, की पैसा हा एकाकडे जास्त एकाकडे कमी आहे, किंवा कुणाकडे खूप अधिक आहे आणि कुणाकडे रोजचं जेवणही भागत नाही. तर हे आपल्या मनी माइंडसेटमुळे होत असतं. आपण लहानपणापासून ज्या सराउंडिंग मध्ये वाढलेलो आहोत, आपल्या आजूबाजूला जसे लोक असतात, आपली जशी माइंडची प्रोग्रामिंग केली गेलेली असते, त्याप्रमाणेच आपण विचार करत असतो. आणि ह्या विचारांमध्ये नेमकं काय होतं? या विचारांमध्ये होतं असं की जर गरीब लोक असले तर ते अधिक गरीब होत जातात, आणि जे श्रीमंत लोक असले ते अधिक श्रीमंत होत जातात. मग हे असं काय होतं? गरीब लोक म्हणजे कोण? की जे रोजच्या रोज आपलं काहीतरी काम करून पोट भरत असतात. आणि श्रीमंत लोक म्हणजे काय? ज्यांनी बिझनेस एम्पायर उभं केलेला आहे, ज्यांच्याकडे भरपूर गाड्या घोड्या आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी. सो रोजच्या रोज पैसे कमवणं आणि पोट भरणं म्हणजे गरिबी नाही, पण त्या गरिबीतच आयुष्य काढणं हा सगळ्यात मोठा बॅड माइंडसेट आहे. तो आज आपण चेंज करणार आहोत. बरं, श्रीमंत लोक कसे विचार करतात? ते काही वेगळं जेवतात का? ते काही वेगळं शिकलेले असतात का? ते परग्रहावरून आलेले आहेत? अजिबात नाही. त्यांनी फक्त त्यांच्या विचारांची शक्ती ओळखलेली असते आणि अकॉर्डिंगली ते थॉट्स क्रिएट करत असतात, आणि त्यांचे थॉट्स त्यांच्या विचारांशी आणि त्यांच्या सबकॉन्शियसशी अलाइन असतात. तुम्ही म्हणाल मग सगळ्यांचे थॉट कसे अलाइन आहेत? सगळेच मॅनिफेस्ट करतात का? तर जे लोक मोठे झालेले आहेत त्यांचं रुटीन एकदा चेक करा. मग ते मार्क झुकरबर्ग असू दे, टाटाजी असलेत आपले, तरी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, ते किती तास झोपतात, ते कसं वर्क करतात, हे सगळं तुम्ही बघा. रामदेव बाबा आहेत, प्रेमानंदजी महाराज आहेत, दोन्ही किडन्या फेल आहेत लास्ट 20 इयर्स, तरी सुद्धा आजपर्यंत ते जिवंत आहेत. हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की मॅनिफेस्टेशन वर्क्स इन रिअल लाईफ. परंतु आपल्याला रियालिटी आणि फॅक्ट्स ऍक्सेप्ट करायच्या नाहीयेत. आपल्याला भोंदूगिरी, लोक आपल्याला काय सांगतात, धागा बांधा, दोरा बांधा, एवढे उपवास करा आणि त्यानंतर तुम्हाला पैसा येईल, तर हे सगळं रॉंग आहे. पैसा येणं हे फक्त आणि फक्त तुमच्या मनावर आणि तुमच्या माइंडसेटवर डिपेंड आहे. आपण बऱ्याचदा असा विचार करतो की मी तर कधीच पैशांबद्दल वाईट बोलत नाही, मग माझ्याकडे पैसा काय येत नाही, किंवा माझ्या गरजाही पूर्ण होत नाहीये, महिना संपला की ईएमआयचं टेन्शन आहे, आणि त्यानंतर परत आलेला पैसा काहीच दिवस टिकतो आणि लगेचच्या लगेच जातो. थांबा आणि विचार करा की तुम्ही पैशांबद्दल काय कल्पना करतात आणि काय बोलतात. डोळे मिटून बसा आणि विचार करा की मनात तुमच्या पहिल्यांदा पैसा शब्द ऐकल्यावर काय येतं. पैसा शब्द ऐकल्यावर माझ्याकडे ज्या टेस्टिमनीज आहेत त्यावरून मी तुम्हाला सांगते की पैसा म्हणजे हार्डवर्क. पैसा हा बड्या लोकांकडेच असतो. पैशासाठी 2 नंबरची कामं करावी लागतात. पैसा सहज मार्गाने माझ्याकडे येत नाही. हे सगळे तुमचे विचार आहेत आणि हेच रिअल विचार आहेत. तुम्ही डोळे बंद करून बघितलं तर तुमच्या माइंडची प्रोग्रामिंग तुम्हाला कळेल. परंतु मित्रांनो, ही प्रोग्रामिंग आपण मॅनिफेस्टेशनने सहज आणि सोप्या पद्धतीने रिमूव्ह करू शकतो, आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं टूल म्हणजे अफर्मेशन्स. मग काय करावं लागेल? अफर्मेशन्स म्हणजे नेमकं काय? अफर्मेशन्स म्हणजे असे पॉझिटिव्ह वाक्य ज्यामुळे तुम्ही तुमच्या माइंडला जे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्यांच्याकडून पॉझिटिव्ह कडे नेणार आहे. मग जर तुम्ही असं म्हणत असाल सतत की माझ्याकडे पैसा नाहीये, माझ्याकडे पैसा सहज येत नाहीये, मला खूप हार्डवर्क करावं लागतंय, माझ्या कामात अडथळे निर्माण होत आहेत, मला कोणी सपोर्ट करत नाही, तर ह्या विचारांना फक्त अशा विचारांनी कन्वर्ट करा की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्या गरजेपेक्षाही जास्त पैसा आहे, पैसा माझा मित्र आहे, पैसा माझ्याकडे अनेक मार्गांनी येत आहे. आणि इथे लॉजिक लावत बसायचं नाही. लॉजिक लावलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. आज कुठल्या लॉजिकने तुमचं शरीर चालतंय मला सांगा बरं. आज आपण मरतो, मेल्यानंतर अर्ध्या तास आपलं सगळं शरीर हे ऍक्टिव्ह असतं. आपलं हार्ट आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, आपलं ब्रेन आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, आपल्या शरीराचे सगळे अवयव चालतात. मग काय असं निघून जातं ज्यामुळे तुमची बॉडी काहीही कामाची नसते? मित्रांनो, ही बॉडी म्हणजे एक वाहक आहे. कशाचं? तर आपल्या चेतनाचं, आपल्या एनर्जीचं. मग ती एनर्जी आहे म्हणून आपण आहोत, म्हणजे मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स. गॉड इज देअर, युनिव्हर्स इज देअर, विच गिव्स यू ईच अँड एव्हरीथिंग. बघा, तुम्ही तुमच्या विचारांचंच प्रतिबिंब आहात. मग जे विचार तुम्हाला खाली नेत आहेत, ज्या विचारांमुळे तुमचा पैसा जातोय, त्याऐवजी फक्त पॉझिटिव्ह विचार करा. 7 दिवस पुढच्या हे करून बघा की रोज उठल्याबरोबर ग्रॅटिट्यूड करायचं आहे. देवाला धन्यवाद द्यायचे की मला असं उठवलंय. बरेच लोक झोपेत गेलेले असतात. त्यानंतर पैशांना फक्त पैसा माझ्याकडे भरपूर आहे, पैशांमुळे माझ्या आयुष्यात सगळा आनंद आहे, पैशांमुळे माझी मुलं शिकत आहेत, पैशांमुळे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या मला हव्या आहेत त्या मी घेऊ शकत आहे किंवा घेतलेल्या आहेत.
माझ्याकडे गाडी आहे, घर आहे, माझ्याकडे फोन आहे, तुमच्याकडे फोन आहे म्हणूनच तुम्ही बघत आहात. कमेंट करून मला सांगा की कुठलं वाक्य तुमच्या अगदी जीवाभावाचं आहे आणि ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला बेटर फील होत आहे. हे 7 दिवस पॉझिटिव्ह तुम्हाला वाटतील तेवढे सेंटेन्स बोला. हो, पण डाऊट घ्यायचा नाही. जसं आपल्या आईकडे आपण काही मागताना डाऊट घेत नाही, कारण आपल्याला माहिती आहे ते मिळतं, तसं हे युनिव्हर्स, हे ब्रह्मांड, हे म्हणजे आपण आहोत. आपण त्याला जे सांगू ते आपल्याला सगळं मिळणार आहे. जसे आपले बायोलॉजिकल पॅरेंट्स आपल्याला एकही गोष्ट कमी पडू देत नाहीत, त्याचप्रमाणे ही मदर अर्थ, जी सगळ्यांची जननी आहे, ती सुद्धा आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही. तुम्ही हे करून बघा तुमचे मनी माइंडसेट कसे चेंज होतात ते. सो मनी सायकोलॉजी समजून घ्यायची असेल तर सेमिनारला या, परंतु त्याआधी माझ्या मागचे फीडबॅक्स बघा. मागच्या सेमिनारला आलेले लोक आज महिन्याला लाख रुपये कमवत आहेत. जे अगदीच काही करत नव्हते ते लोक सुद्धा महिन्याला काही पैसे कमवत आहेत. त्यांचा बिलीफ चेंज झालेला आहे. बरेच जण जे नोकरी करत होते फक्त, त्यांनी साईड बिझनेस सुरू केलेला आहे. साईड हसल स्टार्ट करून त्यांच्या आयुष्यात त्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण मिळालेलं आहे. तुम्हाला सुद्धा असं मिळू शकतं. आपले फक्त विचार बदलल्याने आयुष्य कसं बदलतं, आपल्या नात्यांमध्ये सुदृढता आली तर आपली ग्रोथ कशी होऊ शकते आणि बिझनेस 100x कसा होऊ शकतो, हे सगळं मी माझ्या सेमिनारमध्ये शिकवलेलं आहे. त्यांचे फीडबॅक तुम्हाला बघायला मिळतीलच. लोकांनी करोडो रुपये मॅनिफेस्ट केलेले आहेत. ज्या लोकांचे डायव्हर्स म्हणजे मी आता उभी आहे, जे माझं आता आहे ते 100% कविता मॅडम. जेव्हा मॅडमचं पॉडकास्ट बघितलं तेव्हा म्हटलं आपण कुठेतरी लॅक करतो, आणि ते लॅक काय आहे ते मी आता आयुष्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने बघायला लागलेले आहे. आणि हो, तुम्हाला जर असं वाटत असेल की एवढंच करून मनी माइंडसेट चेंज होणार नाही, तर आपला 1 डे सेमिनार आहे 21 जूनला ऑर्बिट हॉटेल, आपटे रोड, पुणे येथे. जिथे आल्यानंतर खरोखर माइंड सायकोलॉजी पूर्ण चेंज होईल, तुमचा पॅटर्न चेंज होईल, तुमच्या विचारांच्या पद्धती बदलतील आणि हेल्थ, करिअर, रिलेशनशिप आणि मनी यामध्ये तुम्हाला बॅलन्स बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं एका दिवसात शक्य आहे. तर वाट कसली बघताय? जर आयुष्य बदलायचं असेल तर ऍक्शन घ्यायला शिका. आणि तुमच्या विचारांनीच तुमचं आयुष्य बनलेलं आहे. तुम्ही म्हणजे तुमचे विचार आहात. माणूस ते नाही मिळवत जे देवाकडे मागतो, माणूस तेच मिळवतं जे तो स्वतः आहे. विचार करा की आपण काय आहोत. आपण पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह आहोत. आपण आपल्या आयुष्यात तेच मॅनिफेस्ट करतो ज्याचा आपण सतत विचार करतो. तुमच्या भावना, तुमच्या फिलिंग्स या तुम्हाला सगळं काही देत असतात. तर आजच चेक करा की तुमच्या फिलिंग्स कशाच्या आहेत, स्केअरसिटीच्या आहेत की अबंडन्सच्या आहेत. तुमचा जर स्केअरसिटी माइंडसेट असेल तर कमेंट मध्ये लिहा स्केअरसिटी, आणि मी तुम्हाला सांगेल की ती कशी घालवायची. आणि ज्यांचा अबंडन्स माइंडसेट आहे त्यांनी लिहा अबंडन्स, आणि तो अजून कसा वाढवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आज नक्कीच आवडलं असेल. आपण जेही घेतलं ते तुमच्या खूप कामाचं आहे. तुम्हाला या ज्या धावपळीच्या युगातनं कुठेतरी उसंत घ्यायला आणि हो, आयुष्य खरंच सोप्या मार्गाने आणि सहज पद्धतीने जगता येऊ शकतं, या मार्गाकडे नेण्यासाठीच आपण हे सुरू केलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवायचा, मी त्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.